उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत आणि त्यांना पराभूत करण्यासाठी या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये अमित शाह असतील किंवा राज ठाकरे असतील या दिग्गज नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत। त्यामुळे इकडच्या स्थानिक आमदारांचं काय नेमकं मत आहे हे जाणून घेऊया आणि ही लढाई किती चुरशीची होईल हे समजून घेऊया। वैभव नाईक, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। ज्या पद्धतीनं दोन दिग्गज नेते तुम्हाला पराभूत करण्यासाठी आलेले आहेत याचे काय संकेत? खरं तर नारायण राणेंचा दोनदा आम्ही पराभव केलाच होता आणि शिवसेनेवर बोलण्यासाठी सातत्याने राणेंना राज्यसभेतनं मागच्या दारातनं त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आलं आणि राणेंना 13व्या यादीत म्हणजे राणेंचं जे भाजपचे सर्वे होते त्या सर्वेमध्ये राणे कधी विजय होणार नाही हे सांगितलं होतं आणि तोच सर्वे आजही आहे। आणि त्यामुळे आता त्यांना मोदींच्या चेहऱ्याकडे बघून मत द्या, शहांच्या चेहऱ्याकडे बघून द्या असं त्यांना सांगावं लागतंय आणि त्यामुळे राणेंचं आता या मतदारसंघामध्ये अस्तित्व राहिलं नाही आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की राऊत साहेब गेल्या वर्षीपेक्षा जास्त मताधिक्याने या मतदारसंघात पुन्हा निवडून येते। राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने काल नारायण राणे यांचं कौतुक केलं, दुसरी गोष्ट म्हणजे इकडच्या विकास प्रकल्पांवर ते बोलले। उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केलेली आहे की हे सगळे जमीन प्रकरण आहे, आधी जमिनी घ्यायच्या आणि मग तो प्रकल्प प्रस्थापित करायचा। बारसूच्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना देखील विलन ठरवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गात जो काही विकास व्हायचा होता तो उद्धव ठाकरेंमुळे होऊ शकला नाही। इकडे खासदार आमदाराची वेगवेगळी भूमिका। खरं तर राज ठाकरे आले, त्यांच्या भाषणाला कसा प्रतिसाद मिळाला हे सिंधुदुर्गवासियांना माहिती आहे। आपण बघितलं असाल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे या जिल्ह्यामध्ये विकासाची किती कामं झाली ही लोकांसमोर आहेत आणि बारसूमध्ये का करायचे आहेत। आम्हाला हे प्रकल्प कोकणला त्रास असणारे प्रकल्प आम्हाला नको आहेत आणि चांगले प्रकल्प या जिल्ह्यात कधी राणे आणू शकले नाहीत। राणे केंद्रात उद्योगमंत्री होते, आता राज्याचे उद्योगमंत्री हे सुद्धा याच मतदारसंघातले आहेत, केंद्रातले उद्योगमंत्री सुद्धा याच मतदारसंघातले आहेत। सर्व शक्ती त्यांच्याबरोबर आहे। असं असताना या मतदारसंघामध्ये एकही प्रकल्प गेल्या 5 वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून आला नाही ही वस्तुस्थिती आहे। राज ठाकरे असं म्हणतात बाकड्यावर बसणारा तुम्हाला खासदार हवा की केंद्रात मंत्री असतात। खरं तर आता आपण बघितलं असाल की राज ठाकरेंना त्याचा अंदाज नाही आहे की यावेळी मोदीच पराभूत होणार आहेत आणि यावेळी इंडिया आघाडीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे आणि त्यामध्ये राऊत साहेबांना मानाचं स्थान असणार आहे। राज ठाकरे चुकतात असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे राज ठाकरेंनी सातत्याने गेल्या 15 वर्षामध्ये वेगवेगळ्या आपल्या भूमिका घेतल्यात आणि त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका खरं मी काय बोलू नये, परंतु ज्या ठिकाणी ह्या सभा घेतात त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराचा विजय होतो आणि ह्यांचा पराभव होतो ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे राज ठाकरेंबद्दल आपण आढावा घेतला की त्यांचा इतिहास बघितलात की त्यांनी अशा सभा घेतल्यात की त्या ठिकाणचा उमेदवार पराभूत होतो ज्यांच्यासाठी सभा घेतात ते। गेल्या वेळी सुद्धा तरी लाव रे व्हिडिओ असा कार्यक्रम केला, सगळीकडे सभा घेतल्या आणि त्यावेळी शिवसेना भाजपचे त्यावेळीचे उमेदवार सगळे विजयी झाले ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं पायगुणाबद्दल? नाही, राज ठाकरे ज्यावेळी ज्यांच्यासाठी सभा घेतात ते उमेदवार पायगुण म्हणायचं ते उमेदवार पराभूत होतात। त्यांच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने ते बोलतात आणि त्या ठिकाणचा उमेदवार पराभव होतो हा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल। धन्यवाद। तर कुठेतरी एक वेगळ्या वळणावर वैभव नाईक यांनी टीका केलेली आहे की ज्या ठिकाणी राज ठाकरे जातात, ज्यांच्यासाठी जातात त्यांचाच पराभव होतो, अशा प्रकारची टीका आहे ती वैभव नाईक यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।